रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता
जन्मायो
दिया देख करा देहाती सार्थक करा देहाती सार्थक करा देहाती Hare Rama
जलमा येऊन अधिक करा देहाची सार्थक वाचे नाम विठ्ठलाची तेने सार्थक देहाची ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली सीमा वाचे नाम विठ्ठलाची तेने सार्थक देहाची नाम तारक त्रिभुवनी नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तिने सार्थक देहाचे पांडुरंगा करो प्रथम संताचिया त्यांच्या कृपादानी पथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञं ज्योधारार्थावतारं कलांकां कति ज्योतिकामोदि वक्त्रं फलानिशवादापनुदार दक्षं समाधिस्तमूर्तिं भज ज्ञानदेवम् ओम नमो
नमो सद्गुरु तुकया ज्ञान निपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अव स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेव काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझेवर निघून ना ऐशी दे प्रेम काही गळा मस्तक हे पायावर मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवानयोत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहितवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आता वन्दुरंगभूमिका कीर्तने उठे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो ओम रामचंद्र नमो नमा श्री रामचंद्र नमो नमा श्री रामचंद्र नमो नमा गुरु रामचंद्र नमो सार्थक देहाची उपस्थित प्रभु प्रिय सज्जन भक्तिमती माता तथा बाल गोपाल चराचरामध्ये अदृश्य रूपाने वास करणारी भगवंताची अदृश्य आणि असीम शक्ती या रूपाने या जगतामध्ये स्थित असलेला किंवा नटलेला जो परमात्मा आहे तो व्यापक या रूपाने आहे। विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठावनाई उरला आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल किंवा जनीवनी अवघा देव तैसा हृदयामध्ये विराम सर्वस्यचा नाथ महाराज जैसे धातू एकची सुवर्ण अलंकार नटले भिन्न भिन्न तैसा नटला नारायण जगदांबरी सुवर्ण अर्थात सोनं। नाथ महाराज म्हणतात एकच आहे परंतु अलंकाराने भिन्न आहे। कसं काय महाराज
ते सुवर्ण आणि त्या सुवर्णाचे अलंकार जर आमच्या महिला मंडळींनी केले तर त्याला अनेक या नावाने संबोधत असतात. उदाहरणार्थ एकदानी असेल, चपला हार असेल, नाही का. जे अलंकार असतील त्या अलंकाराला त्या नावाने महिला मंडळी संबोधत असतात. ते सुवर्ण पुन्हा त्या सुवर्णाचे अलंकार जर आमच्या पुरुष वर्गाने केले तर पुरुष वर्ग देखील त्या अलंकाराला अनेक या नावाने संबोधत असतात. उदाहरणार्थ बोटातले असेल तर अंगठी या नावाने संबोधत असतो, गळ्यातलं असेल तर लॉकेट या नावाने संबोधत असतो. जे जे अलंकार असतील त्या त्या नावाने तुम्ही आपण त्या अलंकाराला संबोधत असतो. पा विचार करायला लागलो. नाथ महाराज म्हणतात ते सुवर्ण आणि त्या सुवर्णाचे अलंकार तद्वत महाराज म्हणतात देव सुद्धा या जगतामध्ये एकच आहे, परंतु अनेक रूपाने या जगतामध्ये नटलेला आहे. अनंत रूपी अनंत वेसे देखील म्यात्याशी आणि बाप रखमा देव रखून बांधली कैसे जय हो चराचरी व्यापक परमात्म्याला शतशः दंडवत वंदन. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्री संत जनाबाई महाराजांचा असून आजच्या अभंगातून श्री संत जनाबाई महाराज याची यावत मानव मात्रांना उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल अखिल गुणनिदान करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन भगवान धीश पंढरीश परमात्मा यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अखंड समाधिगण असणारे विश्वमाऊली ज्ञानोबा जाडोनी संसार बैसोलो अंगणी असे असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय नोये नोये आपल्या वारकरी संप्रदायाची ध्वजा घुमांमध्ये नेऊन ज्यांनी फडकवण्याचा प्रयत्न केला, ज्यांच्याही कीर्तनात साक्षात भगवंतानी नाचावं असे असणारे नामदेवराय आदी करून थोर संत मांदियाळी यांच्या असीम अपार अशा कृपेने चालत आलेली आपली वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा. आणि याच ज्ञानगंगेला अनुसरून कितीक वर्ष झाली अजून देखील सांगता येत नाही असा जुनाट जुगादीचे नाणी बहुत काळाचे ठेवणे लोपले होते पारकेपणी ठाव चळणे चुकविला असा जुनाट असणारा आपला सत्ता. आणि त्यामध्ये दुग्ध शर्करा योग श्रीमद भागवत कथा. विठ्ठल वाणीतून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहोत. आदरणीय भिकाजी बाबा निरगे यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण या कथेचा हा लाभ आपल्या पदरामध्ये पडत आहे. आपलंही देखील फार मोठं भाग्य आहे. त्या अनुषंगाने उपस्थित सर्व फार विस्ताराने बोलता पाहता पाहता 9:30 पावणे 10 झाले. मला तर असं वाटत नाही आज की पहिला दिवस आहे. विठ्ठल
जाऊ द्या, याच्यातच आनंद आहे असो. म्हणून त्या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणीजन मंडळी, आमचे आदरणीय संगीत विशारद गेल्या 2 दिवस परवा दिवशी नाही का, परवा दिवशी देखील ते माझ्या साथीला होते. आमचे आदरणीय यांची या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी नव्हे असं आपल्या भागामध्ये एक गाव नाही की त्यांना ओळखत नसून आदरणीय आमचे पवन महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आदरणीय मालेगावहून आलेले, हात देखील मोडलेला आहे तरी मात्र परमार्थाचा किती अट्टहास आहे. विठ्ठल आपलं अंग कणकण केलं की आपण कीर्तनात येत नाही, पण हात मोडलेला आहे आणि म्हणून परमार्थाचा अट्टहास करावा लागतो. परमार्थाचा सावध माझे आदरणीय विकास महाराज दिघोळे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. ते देखील माझ्यासोबतच असतात. गोत्र्याला आम्ही सोबतच होतो, परंतु 2 दिवस राहिले, काही कारण अडचण आल्यामुळे पुन्हा ते निघून गेले होते, मग पुन्हा काही आले नाही. पण तेव्हाच ते म्हणून महाराज घरी गेलो आणि त्याच वेळेस माझा ॲक्सिडेंट झाला. पण तुम्हाला त्यांना एवढंच म्हणायचं, महाराज तुमच्या हाताहून गेलं म्हणजे थोडक्यात झालं, हे भगवंताची कृपा आहे. विठ्ठल इतरत्र कुठे डोक्याला म्हणा इतर अवघड जागी जर लागलं असतं तर आज महाराज या ठिकाणी कीर्तनात देखील आले नसते. ही भगवंताची कृपा दिला या काळी अवकाश, नाही पावला आयुष्यानाश, या पद्धतीचा असणारा हा विचार त्यांनी अंगी बाळगला आणि हात मोडलेला असून तरी मात्र या ठिकाणी आले. म्हणून त्यांचे देखील या ठिकाणी स्वागत आहे. आणि ज्यांचं खरोखर किती कौतुक करावं, आमचे आदरणीय मयूर महाराज बऱ्याच दिवसापासून भेट नाही. विठ्ठल विठ्ठल आपण नाही कौतुक करणार तर मग काय त्यांचं कोण कौतुक करेल. म्हणून आमचे आदरणीय ज्यांचं खेळण्या बागडण्याचं वय होतं अशाही वयात आळंदीला गेले असताना रात्रीचा दिवस, हाडाचे काढ, रक्ताचं पाणी, कसलाही काळवेळ न पाहता अट्टहास केला, साधना केली आणि साधना करून ज्ञानोबरीने त्यांना त्यांचं फल प्राप्त करून दिलं. तेच फल आपल्या समस्त असणाऱ्या सांगवा ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ते आपल्याला प्राप्त झाले. आपलं मन भाग्य आहे. विठ्ठल एवढं गोड वाजवतात महाराज, खूप गोड वाजवतात. एक वेळ आश्रमला आलो की तेव्हापासून पुन्हा त्यांची माझी काही भेट झाली नाही. त्यांचा नंबरही माझ्याकडे होता, पण आता माझ्याकडून डिलीट झाला का ओघाने डिलीट झाला, पण नंबर जरी डिलीट झालेला असला तरी मात्र तुम्ही आमच्या हृदयात हे निश्चित आहे. विठ्ठल गोड वाजवतात, त्यांची थाप ऐकली असता तुम्ही आपण सर्वजण डोलायला लागतो असा गोड असणारा मुलम तुमच्या आदरणीय वीर महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. आमचे आदरणीय सोपान भाऊ कळंबे, आमचे वसंता बाप्पू, देवमन बाप्पू यांनी मागं 1-2 महिन्याच्या आधी तिकडे कुठं कीर्तन ऐकलं. मग ते म्हणून महाराज एखादी तारीख द्या, म्हटलं काही हरकत नाही. मग त्यांनी त्या दिवशी फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज 15 तारीख खाली आहे. मग काही अडचण नाही. मग ते म्हणत पुन्हा 16 घ्या. म्हटलं का आता तुमचा काय विचार आहे तो. मग पुन्हा योगायोग असं झालं नाही, मग पहिलाच दिवस बरा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि सर्वच असणारे ग्रामस्थ, मातृवर्ग, पितृवर्ग, सर्व बालगोपाळ टाळकरी मंडळी आणि विशेषतः ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम गोड होतो अशी गोड असणारी साऊंड सिस्टीम. विठ्ठल सर्वांच्या असणाऱ्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा कार्यक्रम. आता कोणी असं मनामध्ये समजून महाराज आमचं नाव राहिलं, हनुमंतरायाच्या चरणी फुलं वाहतो वाकून, हनुमंतरायाच्या चरणी फुलं वाहतो वाकून, तुमचा सर्वांचं नाव घेतो आजच्या कीर्तनाचा मान राखून. विठ्ठल अशी सेवा प्रथम दिवसाची मला प्राप्त झालेली आहे. माझं देखील मोठ भाग्य आहे पा. आणि बस मला फक्त आता तुम्हाला आज प्रथम दिवशी पत्रवाळी वाटून जायचं आहे. अल्पशा वेळामध्ये, फावलेल्या वेळामध्ये आपण पत्रवाळी वाटण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथम दिवसाची सेवा म्हणजे काही सामान्य सेवा नाही, ही अधिकाराची सेवा आहे. विठ्ठल बरेच कीर्तनकार
पहिला दिवस घेत नाही तो भाग निराळा. बरेच कीर्तनकार पहिला दिवस घेत नाही तो भाग निराळा. परंतु माझं असं काही नाही, पहिलाही दिवस घेतला तरी चालते, दुसराही घेतला तर चालते, सातवत असं काही नाही. कारण काही गावात काही असं ठरलेलं नसते. पहिल्या दिवसच्या कीर्तन करायला 2,500चं पाकिट, दुसऱ्या दिवशी कीर्तन करायला 3,000चं पाकिट, असं जर असतं तर मग मध्यात कीर्तन घेतलं असतं. विठ्ठल विठ्ठल आनंदी आनंद आहे. पहिला दिवस काय शेवटचा दिवस काय नाही का. 8च दिवस तुम्ही आपल्याकरता ठरलेले आहे आणि 8 दिवसामध्ये तुम्ही आपल्याला प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे, निश्चित आहे. जाण्याआधी कोण्या पद्धतीने जावं याकरता कसं जगावं हे गीता शिकवते आणि कसं मरावं हे भागवत शिकवते. विठ्ठल आनंदी आनंद आहे. पहिला दिवस आहे. नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आकारालाशी आमची आचाडा, तुका म्हणे भीड भक्तीची आलो. आमचे कृष्णा पाटील बसेल होते म्हणून काय महाराज, कृष्णा पाटीलच ना काय म्हणत महाराज वेळ केला. म्हटलं 8ला बरोबर आलो इथं, परंतु रस्ता चुकला, इकडून न जाता तिकडून गेलो. असं जर माहित असतं गावाची रूपरेषा की पहिले गेल्या गेल्याच गाडी मंडपातच काय करावं लागते. आपलं तसं काही नसते. सर्व तयारीनेच आम्ही आलेलो असतो आधीच. परंतु मग लय लवकर गेले की मग चला इकडे चला तिकडे लोक मग माणूस बी चिडचिड होऊन जातो. वेळेवर गेलो की बरं फ्रेश राहते थोडं, तेवढ्या पुढचं बोलचाल वगैरे येते. आम्ही महाराज लोक हुशार आहोत. विठ्ठल विठ्ठल काही कुठं थांबलो नाही. 6 वाजता मयूर महाराज चिंचोलीतून निघलो, 6 वाजता निघलो. मग 7 वाजेपर्यंत आम्ही बरोबर इथं शेगावला आलो. 6:15 वाजले. 1-2 मित्रमंडळी भेटले, त्यांच्यासोबत बोलचाल केली. लगेच आमच्या सोपान भाऊचा फोन आला. सोपान भाऊ मग निघाले का महाराज. आता निघालो. आता त्यांनी मग दत्त मंदिरापर्यंत आमचे शिवम भाऊ त्या ठिकाणी उभी होती. बरोबर त्यांनी मग त्या पुलाखालून रस्ता चुकला. मग पुढे अळसण्यात गेलो. आता या रोडला आम्ही नेहमी दरवर्षी दिंडी घेऊन जात असतो. इथं टाकडीला नाश्ता वगैरे असते, जानुरीला बोरशेबाकडे मुक्काम असते. आम्ही इलोऱ्याला दिंडी घेऊन जात असतो. आदरणीय गुरुवारी भानदास महाराज यांची टाकडी आश्रम दरवर्षी दिंडी असते. हा रस्ता आता पाठ झालेलाच आहे, पण तरी नेहमी येणारा बुवा देखील चुकला. बुवा विठ्ठल कधी कधी आता त्या पुला खालून रस्ता आता न कळत मग सरळच गाडी आणली. अडचण्यात आलो इथून इकडे पुन्हा आलो. जेवण वगैरे झाले. आमचे कृष्णा बाप्पू म्हणत बुवा, म्हणलं कोणाची आहे कोंबत म्हणत देवा घरचीच आहे. विठ्ठल विठ्ठल आनंदी आनंद होता. वरण भात पोळी आणि वांग्याची भाजी, त्याचाही देखील मग आम्ही आनंद लुटला. की मग बरोबर 8:30ला चालू झालं पाहिजे. म्हटलं काळजी करू नका. आमचे सर्व आदरणीय मंडळी घेऊन जाग्यावर गेलेली आहेत आणि त्यांना आज्ञाच करावं लागते. महाराज आता मयूर मला 8:30ला मृदंगावर थाप पडली पाहिजे, इतक्या वाजता पडणारच म्हणून टोला मुलातली असणारे सर्व महाराज मंडळी आहेत. आपले देखील गावचं भाग्य आहे. आमचे आदरणीय कृष्णा पाटील यांचं आज या ठिकाणी अन्नदान होतं. त्यांची सेवा भगवंतापर्यंत रुजू झालेली आहे. गोड असा असणारा आनंद आपण सर्व ग्रामस्थ सांगवा. सर्वजण हा कार्यक्रमाचा आनंद या ठिकाणी लुटत आहात. निश्चित भगवंत केलेले आपल्या सेवेचं फल आपल्याला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. थोडा मग आज पावसाने देखील वर्षाव केला. पाहिजे तरी होता तो गरम होत होतं. आता थोडा थंडावा निर्माण झाला आणि एक एक दिवस एका गावाला तो बरोबर पोचत आहे आणि आता त्याचेच दिवस आहेत. काही दिवसांनी त्याचं आगमन होणारच आहे. जरी येत असला तरी मात्र उद्या सालातच पाऊस चालू आहे. अजून काही पाहिजे अशी जमीन सुकलेली नाही आणि विसावा द्यायला पाहिजे. परंतु आले देवाचे म्हणा तेथे कोणाचे चालेना अशा पद्धतीने ते पाऊस असणार त्याचं कार्य तो करतो. आपलं कार्य आपण थांबू नये. विठ्ठल चालू असलेली श्रीमद भागवत कथा आणि या कथेचं असणारं फल महाराज म्हणतात कथा का श्रवण करावी. कथेविषयी जर अल्पशा वेळामध्ये आपण चिंतन करायला लागलो. महाराज म्हणतात कथा सुखकारी, कथा दुःखहारी, कथा याची बरी विठोबाची. किंवा जर कथा श्रवण केली तर याची फलप्राप्ती काय महाराज.
जे करते आणि त्यांचे उतरते पूर्वजते कथेची फलप्राप्ती जेव्हा जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारीनं गाती ऐकती साधवेची पवित्र हरिकथा ग्रंथ श्रवण करता महाराज म्हणतात हा ग्रंथ नाही ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण खचित टळी जन्म मरण द्विताप जाती चिरये शांती नाथई वदती कृष्णपदी ठेवू माता आरती करू तुझ भगवंता असा अलौकिक असणारा जो ग्रंथ 7 दिवस श्रवण केला असता मोक्ष प्राप्त होतो असा अलौकिक असणारा श्रीमद भागवत ग्रंथ आणि असणारी ही कथा आपण या ठिकाणी श्रवण करता आपलं देखील मत भाग्य आहे विठ्ठल नियमाला अनुसंशय करता निवडलेला अभंग श्री संत जनाबाई महाराज यांचा असून आजच्या अभंगातून महाराज याची यावत मानव मात्रांना उपदेश करतात उपदेशाची रीत आहे बावी प्रलंबी भ्रांत यथार्थ उपदेशाची रीत आहे आज्ञा अनुज्ञा अभ्यर्थना आणि उपदेश कोणी करावा कुणाला करावा आणि का करावा विठ्ठल नंबर 1 उपदेश हा संतांनी करावा का संतांनी करावा महाराज म्हणतात नाही संत चिन्ह उमटली अंगी आणि उपदेशा लागी पात्र झाला नंबर 2 अधिकार तैसा करू उपदेश साई का संतांनी उपदेश करावा खरं तर या अज्ञानी जीवाचं हित कशात आहे केवळ कोणाला माहित असेल तर ते फक्त संतांना माहित आहे आणि संतांनीच उपदेश करावा ज्ञानवंतात जे हिताहित देखती हानी कनवा घेपती आणि पुसो निसी नहरती देती सुख खरं ही संत महात्म्याला माहित असल्यामुळे संतांनी हिताचा उपदेश करावा कुणाला करा महाराज म्हणतात कुणाला न करावा क्रोधी अविश्वासी नंबर 1 क्रोधी आणि नंबर 2 अविश्वासी अशा व्यक्तीला जर उपदेश करायला लागलो तर तो त्याच्या चित्तामध्ये ठसावेल जे सांगता येणार नाही का प्रत्येक जीवाच्या अंतःकरणाविषयी जर आपण चिंतन करायला लागलो तर प्रत्येक जीवाचं अंतःकरण हे मलिन झालेलं आहे काम असेल क्रोध असेल दंभ असेल अहंकार असेल याही पुढे महाराज म्हणतात मल असेल विक्षेप असेल आवरण असेल अशा दोषाने रहित असणारं प्रत्येक जीवाचं अंतःकरण असल्यामुळे अशा अंतःकरणामध्ये केलेला उपदेश फलद्रूप होईलच हे सांगता येणार नाही परंतु उपदेश फलद्रूप व्हावा महाराजांनी याकरता काय करावं तुका म्हणे चित्त करारी निर्मळ Oh
प्रत्येकाचं चित्त हे मलिन असेल तर त्या ठिकाणी महाराज म्हणतात केलेला उपदेश फलद्रूप होईल असे सांगता येणार नाही, किंतु परमात्म्यानं ऐसा कर घर आवे राम, ऐसा कर घर आवे राम. जर चित्त शुद्ध असेल तर काहीच करायची गरज पडणार नाही. म्हणून महाराज म्हणतात खरोखर उपदेश फलद्रूप व्हावा असं वाटत असेल तर प्रत्येकाचं चित्त अंतकरण स्वच्छ असणं फार अत्यंत महत्वाचं आहे. हे नाही समजलं तुम्हाला एखादी पळीत जमीन असेल आणि त्या पळीत जमिनीमध्ये पेरलेलं बी जसं उगवणार नाही तद्वत हे देहरूपी एक देखील जमीन आहे आणि हे जर पळीत असेल तर यात देखील जर आपण कर्म करायला लागलो तर त्याची फलत आपल्याला मिळणार नाही. तद्वत म्हणतात का क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा आणि व्यर्था आपली वाचा सिनून वेळ वाया घालू नये. नंबर 2 संतांनी उपदेश करावा, कुणाला करावा कुणाला न करावा. का उपदेश करावा? महाराज म्हणतात शत्रूला प्रगती, दुसऱ्याला गती आणि साधू संतांना जीवाची अधोगती आवडत नाही म्हणून संत महात्मे हे उपदेश करत असतात. विठ्ठल उपदेश करण्याकरता आले होते म्हणून इथे येणाऱ्याचे 3 वर्ग पार. एकाला यावं लागते, एक येत असतात आणि एकाला आणावं लागते. तुम्हा आपल्याला या ठिकाणी यावं लागते. सर्वांना माहिती आहे ज्ञानोबरांचा अगा कर्मी जय उरावी ते सुख दुःखी फळावी आणि तया ते भोगावया यावे. देहा एका किंवा कर्मानुभोगच्छती जीव एका, केले कर्म झाले त्याची भोगा. आपल्याला प्रत्येक जीवाला या मृत्यू लोकांमध्ये यावं लागते. नंबर 1 आहे पाप, नंबर 2 वासना आणि नंबर 3 कर्म. तिन्ही प्रमाणे मी तुमच्या समोर सांगून जाईल. तद्वत नंबर 2 संत महात्मे देवाला आणावं लागते आणि याला रूपाबळी करून खळे हरिदासा आणि संत महात्मे येत असतात पाय आलो म्हणे तुका मी नामाचा धारक किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी याही पुढे आम्ही वैकुंठ संत जनाबाई महाराजांनी या सर्व समाजाकडे पाहिलं पण एकाही जीवाची उद्धार व्हावा अशी तळमळ न दिसल्यामुळे काय मी उद्धार पावे काय कृपा करील नारायण ऐशी तुम्ही सांगा एकाही जीवाची तळमळ न दिसल्यामुळे त्या वेळेला त्या काळाला त्या क्षणाला श्री संत जनाबाई महाराजांनी उपदेश केला तो आजच्या अभंगाच्या पहिल्याच्या
फार असे असणारे गुणीजन मंडळी आपल्याला प्राप्त झालेली आहेत. कारण वास्तविक पाहता अनेक कलाकार आहेत पा, परंतु पवन महाराज खरोखर, विकास महाराज एवढं गोड म्हणतात खरोखर सरस्वती मातेनं त्यांच्या कंठामध्ये खरोखर त्यांना जे पाहिजे ते साधना करून ते फल प्राप्त करून दिलेलं आहे. विठ्ठल कोणालाही नाही प्राप्त होत. अरे ज्ञान संपादन करण्याकरता जेवढी नम्रता असावी लागते, जेवढी साधना असावी लागते, म्हणून आपल्या गावाचं भाग्य आहे. बरेच लोक काही गावाला 20 नाही 25 हजार देतात, परंतु मग त्यांना रागाची देखील माहिती नसते. परंतु आपल्या गावाचं भाग्य आहे. आणि मयूर महाराज तब्येतीचा जर विचार केला, त्यांचं जर अगदी केळमेळी काम आहे. मी त्यांना नेहमी भेटल्यानंतर हेच विचारत असतो, महाराज फक्त तब्येत सुधरा. विठ्ठल तब्येत जरी दिसत असली तरी मात्र बोल पाहिजे ते निघतात, हे फार महत्वाचं आहे. विठ्ठल भेटून काम आहे मयूर महाराजचा आमचा आणि आनंद आहे. पैसे देखील मग आम्ही महाराज मंडळीला कमी देत नाही. तुमच्या गावात तुमच्या पद्धतीनं काय असेल ते, परंतु कलेची किंमत केली पाहिजे. विठ्ठल काही जण म्हणतात महाराज ते आमच्या गावाची सोयी देतात. मग असं नाही होत बा, पेट्रोल पंपावर गेलो आमच्या चुलचे आम्ही त्याला म्हटलं काय हरिपाठ म्हणून दाखवतो, राहू दे पैसे. तो म्हणजे महाराज हरिपाठ तिकडेच म्हणा, पहिले वाटी नोट काढा. गाडीचा प्रवास आता सोडून द्यायला पण आता एसटीनं जात जाऊ. मग एसटीत बसलो, कंडक्टर आला बा, तिकीट म्हणतो साहेब असं करा ना, 9, 12, 15 अध्याय म्हणतो गीतेचा, तिकीट राहू द्या. आणि महाराज हा असणारा सर्व उपक्रम तुमचा एसटीच्या खाली करा, पण पहिले तिकीट काढा, मग विनोदाचा भाग सोडून द्या. ज्या ठिकाणी जे पाहिजे ते पाहिजेच. विठ्ठल नेहमी सांगत असतो, तपे दानव्रते गोविंदू पै भेटे, तपे दानव्रते गोविंदू पै भेटे, पण कलाकार न भेटे भाग्या घेण. पण आपलं गाव भाग्यवान आहे. ज्या तोडीचे माणसं आपल्याला पाहिजे त्या तोडीची माणसं प्राप्त झालेली आहेत. आमच्या मयूर महाराजांचं प्रेम आहे. म्हणजे विकास महाराजांना बोलावलं, पुन्हा मग पवन महाराजांना तामशीतून इकडे बोलावलं. तिथं काय कोण जागा भरली काय त्यांचं राम जाणे. विठ्ठल कलाकार मंडळीशी शोभाने जशी एखादी तलवार लावेल खटक्यात डांग तोडते, त्या पद्धतीने गुणीजन मंडळी जर चांगली असतील, कीर्तनकार कसंही असला तरी त्याला शोभा आणणं हे कलाकार मंडळीच्या हाती असते. म्हणून ज्या पद्धतीने याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, साऱ्या टोप्या संसारात किती खटाटोप पडतो आपण, तसा परमार्थ करायचा म्हटल्यानंतर अट्टास असावा लागतो. परमार्थ करत असताना देखील असा तोला मोलामध्येच केला पाहिजे. तोला मोलामध्ये ज्या पद्धतीने आपण संसारात कोण्या गोष्टीची गुणीव भासू देत नाही, तद्वत परमार्थामध्ये देखील तसा वैभवात झाला पाहिजे. निश्चितच केलेल्या कर्माची पोच पावती, अशा परमार्थाची पोच पावती भगवंत आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल भाग्य आहे. सर्व जे पाहिजे ते आपण पहिल्याच दिवशी प्राप्त केलेले आहे. मला देखील आनंद झालेला ज्ञानवराने का भूमीचे मार्ग सांगे कुंभाची लवलो, नाना गौरवाचार सुकुलनीची एखादी बाई जर घराच्या बाहेर पडली, डोक्यात पदर नसला तर ज्ञानोबांचा समजून चाला संस्कार नाही. विठ्ठल ज्ञानोबा का भूमीचे मार्ग सांगे कोंबाची लवलो. एखाद्या भूमीचं जर आपल्याला वर्णन करायचं ठरलं तर ज्ञानोबा म्हणतात, भूमी पाहून नाही आपल्याला त्या भूमीची किंमत ठरवता येणार, परंतु त्या भूमीमध्ये पीक पाहून निश्चित आपल्याला सांगतील की भूमी काय लेवलची आहे. विठ्ठल आल्यानंतर नियोजन पाहिलं, मलाही देखील आनंद झाला आणि मी ओळखलं की कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ आयोजक मंडळी चांगले दमदार आहेत. विठ्ठल असाच आनंद आपल्या गावामध्ये चंद्र सूर्य असेपर्यंत टिकत राहील. धकाधकीच्या काळामध्ये काहीच संग येणार नाही. किती चाला बराबर, आमचे गुरुजी म्हणत गळ्या दोन्ही पाय बराबर. संसारामध्ये जर परमार्थाची जोड नसेल ना
आपला संसार देखील व्यर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक गावागावामध्ये एक तरी अखंड हरिनाम सप्ताह होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपलं गाव भाग्यवान आहे. जसं तुमचं गाव आहे तसंच आमचं देखील गाव आहे. अजून देखील बरेच म्हातारे मंडळी आहेत, त्यांना आम्हालाही माहित नाही महाराज अजून हा सप्ताह किती अनादी काळाचा चालू आहे. विठ्ठल सर्व वैभवात आहे. बरं महाराष्ट्रामध्ये आमच्या संस्थानाला 350 एकर जमीन आहे. चिंचोली गणू किती 350 एकर बरळ आहे आणि 20 एकर वैतीत आहे. विठ्ठल बरळ आहे म्हणजे असं काही मनामध्ये विकल्प आणू नका. कोटी रुपयाची जमीन आहे. अजून देखील ट्रस्टी मंडळीने कशालाच हात लावलेला नाही. रोडवाल्यांनी कितीतरी कोटी रुपयाला ते विकत मागितली, परंतु ते 100 वर्षाचा करार म्हणत गावकऱ्यांनी दिले नाही. तेव्हा आपल्या बापदाद्यांना हात नाही लावला, आपण कशाला लावायचा. परंतु एवढी संस्थानाला जमीन असून देखील आमच्या गावातील सर्व लोक वर्गणीवर आम्ही सप्ताह करतो. विठ्ठल दिलंच पाहिजे. संसारामधील अल्पस तरी आपण जेव्हा करता दिलं पाहिजे. नाही इतर वेळेस मग आपण लय खर्च करतो, डॉक्टरला देतो, इकडे देतो, तिकडे देतो. ज्यावेळेस फार मोठं संकट येते त्यावेळेस कळतो की गळ्यात देव केला असता तर बरं झालं असतं. विठ्ठल परमार्थाची जोड असणं फार महत्वाचं आहे. आपलं गाव भाग्यवान आहे. वार्षिक सप्ताह पण वैभवात सप्ताह तुम्ही आपण करता. तुमच्या सर्व ग्रामस्थ मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद. जन्मा येऊन या देख देख म्हणजे पहा आणि करा देहाची सार्थक. या नरदेहाचं महाराज म्हणतात सार्थक करून घ्या, सार्थक करून घ्या. का म्हणत असतील सार्थक करून घ्या? प्रत्येक जीवाचा जर आपण विचार करायला लागलो तर प्रत्येक जीव हा दुरून आलेला आहे. दुरून आलो मी गा दुःख झाले दारुण या वया यतवरी होती हेची कारण दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाली दरुशन. प्रत्येक जीव हा दुरून आलेला आहे. किती दुरून आलेला आहे? महाराज म्हणतात एक एक येऊनी कोटी कोटी खेचेर असेल वनचर असेल असे एक एक येवनी फिरत फिरत तुम्ही आपण दुरून आलो निघा दुःख झाले दारुण या येवनीमधून त्या येवनीमध्ये त्या येवनी महाराज म्हणतात पाप पुण्य समान समी आणि तय पाविजे कर्मभूमी आणि आला नसुरून तद्वत कुठेतरी तुम्हा आपल्याला हा नरदे आता प्राप्त झालेला आहे. आणि एक जंक्शन स्टेशन आहे. इथून जे जे इच्छा करा महाराज म्हणतात ते ते तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात ते देवच होईल म्हणते तरी काय
आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून करा देहाची सार्थक देहाची सार्थक करा वेळोवेळी महाराज उपदेश करतात आता तरी पुढे आजी उपदेश आता उघडी डोळे जरी अद्यापी नाकडे अनेक ठिकठिकाणी महाराजांनी उपदेश केलेला आहे तत्व त्या न्यायाला नसून श्री संत जनाबाई महाराज देखील आजच्या अभंगातून उपदेश करतात की करा देहाची सार्थक महाराज म्हणतात माझ्या अनेक जन्मामध्ये फिरत असताना तुम्हा आपल्याला नाही भगवंताची भक्ती करता आली नाही सेवा करता आली नाही नामचिंतन करता आलं परंतु हा नरदेह असा आहे की या नरदेहाला आल्यानंतर तुम्ही जर ठरवलं मला आता देव प्राप्त करायचा सिद्धी प्राप्त करायची तरी मात्र तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही म्हणून महाराज म्हणतात ते केवळ या नरदेहाला आल्यानंच होते आणि कहे ज्ञान याच डोळा आणि भोगो मुक्तीचा सोळा महाराज इतर नरद्यामध्ये ते ज्ञान नसल्यामुळे म्हणून करा देहाची सार्थक माग इतर जन्मामध्ये आपल्याला नाही भगवंताची शरणागती करता आली हा नरदेह असा आहे की या नरद्यामध्ये भगवत शरणागती तुम्हाला आपल्याला करता येतो आणि मुक्त स्थितीला प्राप्त होता येतो म्हणून करा देहाची सार्थक तिसरं कारण असं आहे या धकाधकीच्या काळामध्ये प्रत्येक जीव तुम्ही आपण या खोखोच्या डावामध्ये बसलेला आहोत आणि कधी खो बसेल हे सांगता येत नाही म्हणून महाराज म्हणतात खो बसण्याआधी करा देहाची सार्थक विठ्ठल विठ्ठल या नरद्याविषयी जर तुम्ही आपण चिंतन करायला लागलो तर नाशिवंत देव जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान हा जाणार असल्यामुळे म्हणून करा देहाची सार्थक नरद्याविषयी चिंतन करायला लागलो तर सर्व काही तुम्हाला महाराज म्हणतात प्राप्त होईल परंतु गेलेला नरदेह पुन्हा मिळेल याची शाश्वती नसल्यामुळे करा देहाची सार्थक पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी एकच सर्व पुनर्लभ्यन्न शरीर पुन्हा पुन्हा म्हणून करा देहाची सार्थक विठ्ठल विठ्ठल मिळाला ना हा तुम्हा आपल्याला आपलं महत् भाग्य आहे मिळाला महत् भाग्य आहे परंतु कबीर महाराज म्हणतात होतात का मानव देह अल्लाने तुझ दिया अल्लाने तुझ दिया ये काया पिया सुख से सोया ना जमाना मेरा मेरा समय मेरा जन्म भर भार मिळाया लग्न 84 गिरकी माने तुने येई फल पाया तुने येई फल पाया औषहात का मानव देह अल्लाने तुझ दिया अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया नाथ जमाना होया नाथ जमा खाया
तुया सुखसे सोया नाक जमाना खोया. काहीने यामध्ये तळमळ केली आणि काहीने काय मी उद्धार पावेल या रस्त्याला लागलेले आहेत. या रस्त्याला लागणं फार अत्यंत महत्वाचं आहे म्हणून महाराज म्हणतात उद्धाराविषयी तळमळ करणं फार महत्वाचं आहे. कान करावं नद्याचं सारखं का अट्टास करत असतील. महाराज म्हणतात ज्ञानोबाचा जर विचार करायला लागलो ज्ञान म्हणतात क्या जीवन की पकडियास हातो मेलिया नाही तेरा घास मासी पाक पाकरी तो हे सरे क्या भरोसा है सहज विचार जर करायला लागलो तर धकाधकीच्या काळामध्ये कधी काय होईल हे सांगता येणार नाही. म्हणून करा देहाचे साध 2-4-8 दिवसाच्या पूर्वीची गोष्ट आहे पा. दोघ जण सोबतच कीर्तनाला आले, सोबतच कीर्तन ऐकलं पा. सोबतच कीर्तन संपल्यानंतर चहा घेतला. चहा घेतल्यानंतर दोघही जण सोबतच घरी गेले. हा याच्या घरी गेला, तो त्याच्या घरी गेला. परिणाम असा झाला सकाळी एक उठला पण एक उठलाच नाही. महाराज म्हणतात असंच होतं क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून धकाधकीच्या काळामध्ये प्रत्येकाला एक ना एक दिवस जावं लागणार आहे हे निश्चित आहे. कसं जावं याकरता महाराज म्हणतात करा देहाची साथ. नरदेवाविषयी जर चिंतन करायला लागलं महाराज म्हणतात नरदेव मिळाला प्राप्त झाला हे मोठं फार भाग्य आहे. परंतु पडेल तेव्हा कारण वास्तविकता विचार जर करायला लागलो कागटाळी न्याय पावला हा न घडवते उपाय. एखाद्या अचानक आंधळ्या माणसाच्या हाती कावळा सापडावा तद्वत तुम्हा आपल्याला हा नरदेव प्राप्त झालेला आहे. विठ्ठल सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. अचानक एका राजाला कावळ्याची गरज भासली. अचानक एका राजाला कावळ्याची गरज भासली परंतु कावळा आणून तरी देणार कोण म्हणून राजाने दंडी पेटली. जो कोणी कावळा बक्षीस आणून देईल, जो कोणी कावळा पकडून आणून देईल त्याला फार मोठं असं बक्षीस देण्यात येईल. अचानक एका व्यक्तीला तो संदेश कळला आणि कळल्यानंतर तो कावळा शोधण्याकरता गावाच्या बाहेर गावामध्ये फिरायला लागला. फिरता फिरता अचानक नदीवरती गेला आणि गेल्यानंतर परिणाम असा झाला एक आंधळा व्यक्ती वर हात टाळी करून भजन करून टाळी वाजत असताना अचानक त्या आंधळ्या माणसाच्या हातामध्ये कावळा सापडला आणि हा व्यक्ती त्या ठिकाणी गेला आणि अचानक याचं लक्ष त्या कावळ्यावरती गेलं. याने विनंती केली का हो बाबा आपला कावळा 10,000ला द्याल का. आंधळ्याला कळालं तो व्यक्ती आंधळाच होता. त्याला कळालं ज्या अर्थी समोरचा माणूस 10,000 रुपये या कावळ्याची किंमत ठरवतो त्या अर्थी निश्चितच या कावळ्याची किंमत याहीपेक्षा जास्त असायला पाहिजे. विचार केला. परिणाम असा झाला आशा निर्माण झाली ज्या अर्थी 10,000चा कावळा आपल्याला काही न करता भजन करून सापडलेला आहे. निश्चितच या कावळ्याला जर आणखी पुन्हा एखादं जोळ जर आपण पकडलं तर जाईन 2-20. शास्त्रकार म्हणतात आशा परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. विठ्ठल विठ्ठल. परिणाम असा झाला जीवनामध्ये आशा बाळगली आणि शास्त्रकार म्हणतात प्रत्येकाचं जीवन हे आशेवर प्रत्येक जीव जीवन जगत असतो. सर्व सुखाची आशा
काय राजा म्हणतात मंडळी, खरोखर भाग्य आहे. आणि कोणताही जरी कीर्तनकार आला ना तुमच्या गावात, फक्त त्याने स्टेजवर यावं आणि फक्त उभं राहावं. या मंडळीने एकच काम करा, 10:30 पर्यंत त्याला वेळेपर्यंत पोहोचावं यायच्या हातात आहे. विठ्ठल विठ्ठल. तुमचा वेळ नाही, मी देखील नियमातलाच 10:30लाच थांबणारा. किती प्रमाण होते आणि किती काही होते, फक्त जर लयच इच्छा असते तुमच्या तर 5 मिनिटं शिल्लक घे. 5 मिनिटं, कारण कधी कधी मग प्रमाणामध्ये वेळ जातो. म्हणून चला असो, सर्व सुखाची आशा जन्म गेला. महाराज म्हणतात प्रत्येक जीवाचं हेच आहे, आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, पोरग झालं की सुख, पुन्हा पोरग मोठं होईल, शिक्षण घेईल, पुन्हा लग्न होईल, लग्न झाल्यानंतर सुनबाई आलं की सुख, नाही का, सुनबाई आल्यानंतर पुन्हा नातू होईल, नातू झाल्यानंतर सुख. असं सर्व करता करता श्री तुकोबराय म्हणतात आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल. परंतु गौऱ्या मसानात जातात, नाही का, गौऱ्या स्मशानात जातात, तरी मात्र तुम्हा आपल्याला सुख प्राप्त होत नाही. आणि हा संसार असाच आहे आणि प्रत्येक जीवाचं जगणं देखील याच पद्धतीचं आहे. विठ्ठल विठ्ठल. सांगायचे संसारामध्ये किती करा, शेवटी पश्चाताप आहे, पण परमार्थात अनुताप आहे. विठ्ठल पोरगा नाही झालं पोरग, लग्न होत नाही, लग्न होत नाही. बापाने 2 खोल्या बांधल्या, परंतु लायना म्हणे मले पाहिजे, मोठा म्हणे मले पाहिजे. लागले बा दोघांचे भांडणं, बांधूनही बांधल्या खोल्या, भांडणं लागले. अनुताप झाला का पश्चाताप झाला? पश्चाताप झाला. म्हणून आयुष्यभर किती जीवनामध्ये वाटचाल करा, संसारात पश्चातापच मिळणार, याच्या व्यतिरिक्त अनुताप प्राप्त व्हावा असं वाटत असेल तर परमार्थच करावा लागेल. मला सांगायचं की सर्व सुखाची आशा जन्म गेला. आंधळ्या व्यक्तीच्या मनामध्ये भाव निर्माण झाला, कदाचित आपण या कावल्याला जर एखादं जोड लावलं तर निश्चित जाईन 20,000 आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. आशा बाळगली, प्रत्येक जीवनामध्ये आशा बाळगूनच जीवन जगत असतो. एवढ्या तुरी आल्या होत्या यावर्षी, तुमच्या भागात आल्या का? खूप तुरी आल्या होत्या. एवढी शेतकऱ्यांना आशा बाळगली होती. कोणी म्हणे महाराज बस, आता एवढी तूर झाली ना, आपली लॉटरी लागल्याशिवाय लागणार नाही. परिणाम असा झाला, 10-15 दिवस त्यावरती निघून गेले आणि मेघराजाने वर्षाव केला. असाही वर्षाव केला की सर्व तुरी जमिनीला झोपवल्या. विठ्ठल विठ्ठल. आपल्या हातात काहीच नाही, आपण फक्त कर्म करत राहावं. फल देणं हे परमात्म्याच्या हातात आहे. म्हणून वास्तविकता विचार करायला लागलो तर प्रत्येक जीवाचं जगणं म्हणजे आशेवर जगणं आहे. आशा निर्माण झाली. एक व्यक्ती होता, वारकरी होता, असोच त्याच्या मनामध्ये भाव निर्माण झाला. आपण फार असणाऱ्या समाजामध्ये फिरतो, परंतु मुलीचं लग्न असल्यामुळे आपल्याही मुलीच्या लग्नामध्ये प्रत्येक येणाऱ्या महाराज मंडळीचा सत्कार व्हावा याकरता गरीब असणारा व्यक्ती नारळ विकत घेण्याकरता दुकानात गेला. आशा सांगतो तुम्हाला. आणि गेल्यानंतर दुकानदाराला विचारलं, का हो दादा, तेवढ्याला दिलं नारळ? विचारत असताना दुकानदार गिरायकाकडे पाहून भाव सांगत असतो, परंतु हा गरीब दिसल्यामुळे 15 रुपयाचं नारळ दुकानदारांनी 10 रुपयाला सांगितलं. याच्या मनामध्ये आशा निर्माण झाली. आम्ही, का हो दादा, हे 10 रुपयाचं नारळ जर 9 रुपयाला मिळालं तर बरं होईल. तो म्हणे, हे तुम्हाला मिळेल याच्यामध्ये काही हरकत नाही, परंतु 10.5 रुपयाला ते माझ्या घरात पडलेलं आहे आणि मी 9 रुपयाला तुला कसं काय देईल? आशा निर्माण झाली, मिळेल तुम्हाला, पण पुढे जावं लागेल. विचार केला नाही. सांग्यातून निघला, शेगात गेला. पुन्हा शेगात चौकशी करायला, गाव केवढ्याला दिलं नारळ? तो म्हणे 8 रुपयाला. हा म्हणे 7 रुपयाला मिळणार नाही का? मिळेल म्हणे, थोडं पुढे जावं लागेल. विचार केला नाही. चालत चालत पार अमरावती पर्यंत गेला. अमरावती पासून मुंबईत गेला, कोकणापर्यंत पोहोचला आणि त्या ठिकाणी भरगच्च उंचीचे असणारे नारळाचे झाड पहा. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अट्टहास असल्यामुळे त्यानं ठरवलंच होतं, नारळ आणल्याशिवाय तर घरी यायचंच नाही. तोही जिद्दी होता. कोकणामध्ये गेला, फार उंचीचे असणारे झाड, एका असणाऱ्या झाडावरती तो चढला आणि चढल्यानंतर परिणाम असा झाला, सर्व नारळ तोडून झाले. सर्व नारळ तोडून झाले, परंतु एक नारळ फार लांबच्या टोकाला असल्यामुळे ते तोडता येत नव्हतं आणि तुटतही देखील नव्हतं.
तो हाही हट्टीच होता. आम्ही आता सर्व नारळ तोडले, एवढ्या उंच झाडावर चढलो, पण ते नारळ तोडल्याशिवाय तर आपल्याला काही खाली उतरायचं नाही. परिणाम असा झाला, कसा तरी खाली धरत धरत त्या नारळापर्यंत गेला. ते नारळ त्यानं धरलं आणि धरल्यानंतर ते नारळही तुटत होतं आणि हाही देखील त्या नारळाला टांगल्या गेला. परिणाम असा झाला, वरून खाली पाहतो, हात जर सोडले तर आपलं काही देखील राहत नाही. आता काय करावं, पश्चाताप झाला नाही का. सांगव्यातून कोकणात आलो मुंबईला, नारळाकरता पश्चाताप झाला. पश्चातापही साधारण नव्हता. आता काय करावं, आपल्याला कोण खाली गेल. परिणाम असा झाला, योगायोग उंटावाला शेजारून जात होता आणि जात असताना यांनी त्याला विनंती केली, उंटावाले दादा, मला जर खाली घ्याल तर मी तुम्हाला 5,000 रुपये देईल. आता त्याने वातावरण पाहिलं, कारण वातावरण पाहून गेल्या गोना पुराणं पद्धतशीर माणसाला वातावरण पाहून मागावं लागते. वातावरण निर्मिती फार महत्वाची आहे. मग त्यानंही ठरवलं की आता वातावरण आहे, 5 नाही 7 मागितले तर दिल्याशिवाय राहत नाही. त्याने अट्टास केला, म्हणे 5 मध्ये नाही जमणार, 7,000 द्याल तर बरं होईल. विनंती केली, तो म्हणे 7 नाही 11 घ्या, तरी मात्र मला खाली घ्या. परिणाम असा झाला, उंट हाकत हाकत त्या उंटावाल्याने त्या नारळाच्या झाडाखाली आणला. तो उंटावाला मालक त्यानं उंटावर उभा राहिला पा, आणि उंटावर उभं राहून त्याने वरच्याचे पाय धरले. उंट एवढा चाप्टर, जसे वरच्याचे पाय धरले तसा उंट खालून निघून गेला. विठ्ठल विठ्ठल उंट निघून गेला. परिणाम असा झाला, आता वरचा म्हणता खालच्याला मी 11 देतो, पण मला खाली घे. आता खालचा म्हणतो 11 नाही गया दादा, 15 देतो, तरी मात्र वरचं नारळ सोडू नको. विठ्ठल विठ्ठल दृष्टांत संपला. सिद्धांत आहे जीवनामध्ये, जेवढी जेवढी आशा बाळगली तेवढं तेवढं माणसाला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज म्हणतात तद्वत, कागकाळी न्याय पावला हा देव, न घडवते उपाय घडवाने मिळाला प्राप्त झाला. म्हणून नरद्याचं सार्थ करून या करा देहाची सार्थक. ठीक आहे महाराज, वेळोवेळी तुम्ही विनंती करता, परंतु या नरद्याचं सार्थक होण्याकरता जर एखादी साधना सांगितली तर बरं होईल. त्या साधनेचा विचार महाराज सांगतात त्यांच्या अभंगाच्या दुसऱ्या.
विठ्ठलाची तिने सार्थक देहाची महाराज म्हणतात नरद्याचं सार्थक भाव या करता दुसरी तिसरी साधना कोणती न करता महाराज म्हणतात एकच करा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम किंवा घे घे महादेवाची गोड नाम विठोबाची त्या परमात्म्याचं या वाचेने नामचिंतन केल्यानं काय होणार नाही महाराज म्हणतात काय न हे केले एका चिंतेला विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार अलभेला होईल पार करता चिंतन विठोबाची म्हणून वाचे नाम विठ्ठलाची तेने सार्थक या देहाचे अनेक साधना जरी सांगितलेल्या असल्या तरी मात्र बाकीच्या साधना न्यून आहेत परंतु नामचिंतन रूपी साधना अशी आहे की ते चिंतन केलं असता महाराज म्हणतात तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही वाचे नाम विठ्ठलाची त्याचं नाम घेतलं असता आणि तेने सार्थक देहाचे नरद्याचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही का महाराज इतर साधनानं नरद्याचं सार्थक होणार नाही का महाराज म्हणतात तीर्थयात्रा केल्याने पायी तीर्थयात्रा घडो देह संतादारी तीर्थयात्रा केल्याने शरीर शुद्धी होईल यज्ञ केल्याने भूमी पवित्र होईल परंतु नरद्याचं सार्थक होणार नाही महाराज म्हणतात 100% गॅरंटीने सांगतो वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे असणाऱ्या त्या परमात्म्याच्या नामचिंतनाने नरद्याचं सार्थक होतो तर त्या नामाचा असा काय आगळा वेगळा महिमा असेल महाराज ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली शिमा तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात त्या नामचिंतनाचा एवढा आगळा असणारा वेगळा असणारा महिमा आहे की आपली वाणी काय वर्णन करू शकणार काय वाणवाता न पुरे हे वाणी मस्तक चरणी ठेवी तसे या पद्धतीने असणारा नामचिंतनाचा महिमा ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता झाली शिमा कैसा नामाचा महिमा सर्वांना माहिती आहे नळनीळ जामुनचं सुग्री हनुमंतराय आणि सर्व असणारी वानरशना एका दगडावरती दुसऱ्या दगडावरती मग असे शब्द टाकून पाण्यात दगड टाकत असताना असं म्हणतात ते दगड तरायचे परंतु ते रामचंद्र प्रभूला कळालं आणि कळाल्यानंतर रामचंद्र प्रभूने ठरवलं आपण देखील एखादा दगड पाण्यामध्ये टाकून पाहावा विचार केला आणि पहिला दगड घेतला टाकला तळाला गेला दुसरा घेतला टाकला तळा तिसराही घेतला टाकला तळाला गेला परिणाम असा झाला रामचंद्र प्रभूला वाटला आपल्याला कोणी पाहिलं तर नसेल ना असा भाव मनात आणता क्षणी नेहमी सांगत असतो एखाद्या व्यक्ती मोटरसायकलने जात असताना पडू नाही पण अचानक जर पडला तर तुम्ही बारकाईने त्याच्याकडे लक्ष करा तो किती लागलं हे पाहत नाही परंतु आपल्याला कोणी पाहिलं का हे आधी पाहतं कारण झालेला पश्चाताप माणसाला सहन होत नाही रामचंद्र प्रभूला मनामध्ये भाव निर्माण झाला आपल्याला कोणी पाहिलं तर नसेल ना हा भाव मनात येता क्षणी जोडून या कर ज्यावेळेस वळून पाहता त्यावेळेस जोडून या कर उभा सन्मुख समोर हनुमंतराय हात जोडून उभे होते रामचंद्र प्रभू विचारायला लागले का हो हनुमंतराय केव्हा हनुमंतराय तेव्हा पहिल्याच दगडाला या ठिकाणी उपस्थित होतो त्यावेळेस पुन्हा रामचंद्र प्रभू विचार करायला लागले आणि विचारत असताना विचारायला लागले का हो देवा असणारी सर्व वानरशना दगड टाकतात त्यावेळेस तरतात परंतु मी टाकल्यानंतर ती का बुडतात असा काय महिमा आहे त्यावेळेस हनुमंतरा तुझ्या नामाचा महिमा तुझन कडे मेघश्यामा उदकी तारिले पाषाण महिमान नामाची नाम चांगले चांगले माझे कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा अशा पद्धतीचं असणारे नाम आहे ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली शिमा अनेक दृष्टांत सिद्धांत तुम्हा आपल्याला देता येतील परंतु आपली वेळ संपलेली आहे धावत्या 2 मिनिटांमध्ये शेवटचं चरण पाहून आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊ विठ्ठल ऐसा नामाचा महिमा शेषवर्णिता झाली शिमा फार आगळा वेगळा असणारा नामचिंतनाचा महिमा आहे नामानं काय होणार नाही काय होईल हे विचारा कदाचित काय होणार नाही महाराज म्हणतात काय होईल हे विचारा जर खरोखर कोणाला एखाद्या व्यक्तीला अनुभव घ्यायचाच असेल तर 10 दिवस फक्त नामस्मरण करून पहा आणि 11व्या दिवशी मला फोन लावा अनुभव आल्याशी राहणार नाही विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात काय त्या नामचिंतन अरे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला म्हणून त्या नामचिंतनाविषयी किती जरी आपण बोलायला लागलो तर आपली वाणी अपुरी पडल्याशिवाय राहणार नाही म्हणून ऐसा नामाचा महिमा शेष वर्णिता शेष देखील वर्णन करायला लागला आणि शेवटी थकला
असा असणारा आगळा वेगळा नामचिंतनाचा महिमा महाराज म्हणतात कुठपर्यंत व्यापक आहे, तालुक्यापुरता, जिल्ह्यापुरता, महाराष्ट्रापुरता महाराज म्हणतात या त्रिभुवनात असणारे नाम व्यापक आहे. हेच महाराज सांगतात शेवटच्या चरणात.
नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक ह्याची यथामती यथावकाश जसा काही वेळ फावला त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला। असाच या अभंगाचा भाव असेल। असे काही अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग। आमचे पवन महाराज त्या ठिकाणी सोबत होते, मग ते म्हणून महाराज कोणता घेता म्हणलं कोणता घेऊ, तू म्हणून सांगतो सारासार विचार घेऊ। मग मी विचार केला, कारण लय अध्यात्म सांगत तसंच तर लोक झोपी जातात। आपण आळंदीकर म्हटले ना आपल्याला काही एवढं छातीवर बोटा ठेवून ते काय बोट आहे ना तुबा आता पायाचं एवढं काही आपल्याला बारीक चिरीक जे पदवी आहे त्या पद्धतीने बरोबर अभंग सोडला पाहिजे। या मंडळीने आळंदीकर टाकलं, मग आळंदीकरांनी अभंग सोडायलाच पाहिजे। त्या पद्धतीने फावल्या वेळामध्ये जसं काय बोलता आलं त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला। अगदी आनंदी आनंद आहे। सर्व ग्रामस्थ मुलींना द्यावे तेवढे धन्यवाद। का महाराज धन्यवाद? अरे वैभवात सप्ताह करता याकरता तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद। म्हणून जसा संसार जोमाना तसा परमार्थ देखील त्यापेक्षा जोमान तुम्ही करत आहात। मंडळी देखील चांगली आपल्या भाग्याने आपल्याला प्राप्त झालेली हे आपलं भाग्य आहे। सर्व बाल गोपाल या ठिकाणी उभे आहेत, हेच आपली संपत्ती आहे। धकाधकीच्या काळामध्ये हेच आपली संपत्ती आहे। म्हणून धकाधकीच्या काळामध्ये एक वेळ संपत्ती वाया गेली तर चालेल, पण संतती वाया जाता कामा नये। म्हणून त्या संततीला चांगले सुसंस्कार मिळावे, प्राप्त व्हावे, याच करता प्रत्येक गावागावामध्ये अखंड हरिनाम सत्य होणे अत्यंत गरजेचं आहे। आणि ते कार्य तुम्ही हातात घेऊन फार अनादी काळापासून हे सांभाळता। माझ्या वडिलाची मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, आता तुम्ही सांभाळता, पुढे हे सर्व असणारे बाल गोपाळ सांभाळणार। म्हणून अशा पद्धतीचे असणारे संस्कार प्रत्येक गावागावामध्ये आपल्या असणाऱ्या बाल गोपाळांना मिळावे, हे प्रत्येक ग्रामस्थाची तळमळ असावी। आणि इथूनही पुढे भगवंतानी त्याकरता त्या असणाऱ्या मंडळींना सद्बुद्धी धैर्य सर्व काही त्याकरता लागणार प्राप्त करून द्यावे, शुभकामना शुभ इच्छा या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी थांबतो। ज्ञानेश्वर